मध्ये नक्की काय चाललेलं आहे काही कळत नाही आहे. 28 जानेवारीला धुरंधर राजकारणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अचानक प्लेन क्रॅश काय होतो, बॉम्बस्फोट होतो का काय होतं काही शंका नाही आहे. कुठल्याही प्रकारचं धोकं नाही. पण बारामतीच्या एअरपोर्टवर तर लँडिंग होताना प्लेन क्रॅश होतो. ही दुर्दैवी घटना आहे राज्याच्या इतिहासामध्ये. आणि तत्पूर्वी अनेक टी व्ही माध्यमांवरती, सोशल मीडियावरती रोहित पवार हे बोलणार ना, काका आहेत त्यांचे, काका गेलेत. ज्यांच्या घरातला जातो त्याच्याबद्दल दुःख असतं. अजितदादांची पोरं राजकारणात अनुभवी नाहीत, अनभिज्ञ आहेत, अनुभवीही नाहीत आणि अनभिज्ञ आहेत. त्यातलं काय ना माहीत नाही आहे, परंतु घोटाळे मात्र करता येतात हे तुम्हाला सांगू इच्छितो. तर आदल्या रात्री काय घडामोडी झाल्या या सर्वश्रुत आता एक एक पडद्यामागच्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या. अजितदादा पवार आपल्या झेडपी जिल्हा पंचायतीच्या प्रचारादरम्यान पुण्यामध्ये बारामतीमध्ये येत असताना तत्पूर्वी ज्या ज्या घडामोडी घडल्या आदल्या रात्रीपर्यंत अजितदादा पवारांचं टाईम टेबल काय होतं, कोणाबरोबर होते, काय करत होते, कोणत्या मिटिंग्स होत्या, हे सर्वश्रुत स्पष्टीकरण होत चाललेलं आहे. आणि 28 जानेवारी आणि आज तारीख किती आहे 21, 28 आणि 4 दिवस ते 25 दिवस झाले अजून ब्लॅक बॉक्सची माहिती आलेली नाही. ब्लॅक बॉक्स जळाला अशी माहिती टी व्ही माध्यमांद्वारे रोहित पवारांद्वारे आपल्याला कळते. परंतु ब्लॅक बॉक्स हा जळू शकत नाही. तो अशा सुरक्षित असते, कितीही अपघात झाला तो सुरक्षित असतो. कारण ब्लॅक बॉक्स हा टेप रेकॉर्डरसारखं काम करतं. त्याला अनेक आवरणं असतात, तांत्रिक गोष्टी असतात. त्यामुळे कितीही टेम्परेचरला तो जळू शकत नाही अशी त्याची तांत्रिक सायंटिफिकदृष्ट्या मांडणी असते. मग अशा प्रकारच्या गोष्टी होत असताना ब्लॅक बॉक्समधली माहिती बाहेर अजून आलेली नाही, कारण ब्लॅक बॉक्स जळाला. ब्लॅक बॉक्स सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षित आहेत, सेनादलाकडून सुरक्षित आहेत. वायुसेना, भूदल, वायुदल, जलदल या सर्व पासून कॉकपिटमधील ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहू शकतो, पण राजकारण्यांपासून राहू शकत नाही असं भाष्य रोहित पवारांनी केलं. ते अगदी तंतोतंत खरं आहे. त्यामुळे आदल्या रात्री ज्या काही घडामोडी झाल्या त्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्या महत्त्वाच्या अंती हे विमान कुठल्या कंपनीचं आहे, कोणी आणि कशासाठी दिलं. शासकीय विमान काय नव्हतं का? मूळ म्हणजे शासकीय विमान नव्हतं का? जेव्हा देशाचा पंतप्रधान असतो, जेव्हा देशाचा मुख्यमंत्री असतो, जेव्हा देशाचा पंतप्रधान असतो आणि राज्याचा मुख्यमंत्री असतो, ज्यांना दौरे करायचे असेल ते शासकीय विमाने त्यांच्यासाठी राखीव असतात, ते घेऊन जातात. मग ते सरकारी असतात ना, इंडियन एअरलाइन्सचे असतात, सरकारी असायला पाहिजेत. अदरवाईज हेलिकॉप्टर्स असायला पाहिजेत. VSLR कंपनीचं जे विमान आहे ते खाजगी कंपनीचं कुठलं तरी होतं. आणि कोणी दिलं ते विमान, का दिलं? ज्या विमानाने ऑलरेडी 3दा अपघात केलेला आहे असं विमान देणं म्हणजे हा नक्की घातपाताचा प्रकार आहे. हे झालं विश्लेषण आता 25 दिवसामध्ये. आता काय पाहतो, आज राज्याचे जेवढे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, अजून कॅबिनेट मंत्री, आपण मंत्रालयात जाताना एवढी सुरक्षा कडक असते की आपल्याला आय स्कॅनिंगने जावं लागतं. सुरक्षा एवढी कडक केली आहे की आय स्कॅनिंगने मंत्रालयात जावं लागतं पास घेऊन. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्या.
कार्यभार सोपवला आणि आत्ता उपमुख्यमंत्री सुनील तटकरे आणि तटकरेंचे चिरंजीव सरकारी ड्रायव्हर गाडीवर तो बाजूला काढून त्यांचा मुलगा गाडी चालवतो. तर याच्यामध्ये पण घातपाताचा संशय असू शकतो ना. जर विमानात घातपात होऊ शकतो, आदल्या रात्री प्रफुल्ल पटेल तटकरे होते, रात्रपर्यंत काय घडलं काय ते त्यांनाच माहिती. परंतु आत्ताच्या टी व्ही मीडियावरती सोशल मीडियावरून दिसतं की उपमुख्यमंत्री संविधानिक मंत्रिपद त्यांची सुरक्षा महत्त्वाची असते, त्यांना सिक्युरिटी असणं गरजेचं असताना आहे आणि त्यांचा ड्रायव्हर पण सरकारी असतो. पण सरकारी ड्रायव्हरला बाजूला हटवून सुनील तटकरेंची चिरंजीव गाडी चालवतात. इथे कुठे संशयास्पद पाल चुकते. मग अजून एक घातपाता प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. सुरक्षा यंत्रणाने गोपनीयाने चौकशी करा. सुरक्षा यंत्रणा गोपनीय चौकशी करा की सुनील तटकरेंचे चिरंजीव आदित्य तटकरे कसे काय गाडीमध्ये उपमुख्यमंत्री चालवायला आले, ते पण महिला मुख्यमंत्री आहे, महिला उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी साशंका आहेत. आज नुकताच घातपात झालेला आहे, तर दुसरा घातपात करायची शक्यता आहे का, यात शंकेची पाल चुकते. तरी सरकारने, पोलीस यंत्रणेने, सुरक्षा यंत्रणेने सावध राहावा आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांपासून सावध राहावं एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय महाराज.